विदर्भ एक्सप्रेस बुलेटिनमध्ये स्वागत आहे. पहिली बातमी आहे नागपूरची. नागपूरमधील महानगरपालिकेमधला काँग्रेसचा वाद हा अजूनच चिघळताना दिसतो आहे. संजय महाकाळकर यांची विरोधी पक्ष नेता म्हणून नियुक्ती तर काँग्रेसनं केली, मात्र या नियुक्तीला निवडून आलेल्या नगरसेवकांचाच मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होता. हे लक्षात येताच विभागीय आयुक्तांनी तानाजी वणवे यांना या पदावर नियुक्त केलं आणि संजय महाकाळकर यांची हकालपट्टी केली. संजय महाकाळकर यांनी हायकोर्टात धाव घेतली. आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं सुद्धा कोर्टामध्ये इंटरव्हेन्शन केलेलं आहे. संजय महाकाळकर यांच्या बाजूनं हे इंटरव्हेन्शन झालेलं आहे. त्यामुळे एकीकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि दुसरीकडे निवडून आलेले काँग्रेसचे नगरसेवक असं काहीसं चित्र इथं उभं राहिलेलं आहे. दरम्यान विरोधी पक्ष नेतेपद हे तानाजी वणवे यांना देण्यात आलं आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा, नाहीतर मीच त्यांचा मुर्दा पाडीन, अशा प्रकारची धमकी ही माजी राज्यमंत्री आणि त्याचबरोबर मेहकरचे आमदार सुबोध सावजी यांनी काल बुलढाण्यामध्ये दिलेली आहे. सुबोध सावजी यांचं म्हणणं आहे की पेयजल प्रोजेक्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. महाजल आणि त्याचबरोबर पेयजलच्या योजनेमधील भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करावी. तसं केलं नाही तर ते स्वतः यांचा मर्डर करतील, अशा पद्धतीचं शपथपत्र त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांमध्ये वाटलं. विदर्भात जिथे जिथे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आंदोलनं सुरू आहेत त्यांची धार अजूनही कायम असल्याचं चित्र दिसतं आहे. काल बुलढाण्यामध्ये माकपानं जिल्हाधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकलं, तर खामगावमध्ये खामगावची कृती समितीनं पांडुरंग फुंडकर कृषी मंत्री यांच्या दालनाला सुद्धा कुलूप लावलं. एवढंच नाही तर काल चिखली येथे टावरवर जाऊन आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये सर्वपक्षीय शेतकरी असल्याचं सांगण्यात येत होतं. मुख्यमंत्र्यांचा पुतळा हा टावरवरून खाली फेकण्यात आला. वर्धेमध्ये आंदोलनाच्या 7व्या दिवशी आर्वीत कडकडीत बंद पाहायला मिळाला. प्रहार सोशल फोरमनं बंदची हाक दिली होती. संपूर्ण बाजारपेठ हे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं म्हणून बंद ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचं पुतळ्याचं दहन सुद्धा इथं करण्यात आलं. इतर ठिकाणी म्हणजे विरूळ असो, नानपूर असो, त्याचबरोबर इंजाळा गाव असो, इथं सुद्धा रास्ता रोको पाहायला मिळाला. प्रहार सोशल फोरम बरोबरच इतर अनेक संघटना, ज्यामध्ये किसान अधिकार अभियान असो किंवा शेतकरी संघटना असो, या काल वर्धेत रस्त्यावर उतरल्या होत्या. काल चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा बंदची हाक होती, मात्र इथे आंदोलनाला मिश्र प्रतिसाद बघायला मिळाला. फार कमी ठिकाणी बंदला प्रतिसाद मिळाल्यामुळे बंद हा यशस्वी झाला असं चंद्रपूर जिल्ह्यात तरी म्हणू शकत नाही. सर्वपक्षीय हे आंदोलन होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं इथं रॅली काढून बंद करण्याचा प्रयत्न केला, तर शिवसेनेनं सुद्धा काही भागांमध्ये दुकानं बंद पाडली. मात्र एकूण लक्षात घेतलं तर बंदचा प्रतिसाद हा मिश्रच दिसला. एकीकडे हे सुरू असताना यवतमाळ जिल्ह्यातील 25 गावांनी मात्र फक्त स्वतःपुरती शेती करायची असा निर्णय घेतलेला आहे. अत्यंत गंभीर असा हा निर्णय आहे. मात्र शेतमालाला भाव मिळत नाही, उत्पादनाला लागणारा खर्च हा निघत नाही आणि उत्पादनाला लागणाऱ्या खर्चाशी काहीही मिळणाऱ्या भावाचा संबंध नसतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आता सर्वांसाठी पिकवायचं नाही तर फक्त स्वतःच्या परिवाराला जेवढं लागेल तेवढंच पिकवायचं, अशा पद्धतीचा ठराव हा ग्रामसभा घेऊन वेगवेगळ्या गावांमध्ये घेण्यात आला. अशा पद्धतीचा ठराव 25 गावांनी घेतल्याचं समजतंय. काल विदर्भामध्ये अत्यंत दुर्दैवी असं अपघातांचं सत्र सुद्धा बघायला मिळालं. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दुचाकीला ट्रकनं दिलेल्या धडकेमध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला आहे. या दुचाकीवर 3ही जण हे सास्तीपासून बल्लारपूरला जात असल्याचं कळत होतं. मात्र मागून आलेल्या ट्रकनं धडक दिली. 2 जण जागीच मृत्युमुखी पडले, तर 1 जणाचा मृत्यू हा
बल्लारपूरच्या रुग्णालयात झाल्याचं कळतं. रस्त्यावर पूर्ण अंधार असल्यानं हा अपघात झाल्याचं समजते. काल वर्धा जिल्ह्यात सुद्धा हिंगणघाट परिसरामध्ये 2 अपघात झाले. पहिल्या अपघातामध्ये ट्रॅव्हल्सच्या गाडीनं दुचाकीला धक्का दिल्यावर 2 जणांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या अपघातात सुद्धा ट्रॅव्हल्सच्याच एका गाडीचं विटांनी भरलेल्या ट्रक बरोबर अपघात झाला. ह्यामध्ये 22 जण हे किरकोळ जखमी असून 3 जण मात्र गंभीर जखमी झाल्याचं समजते. काल गोंदियाच्या कारंजा परिसरात कृषी बीज गुणन केंद्रात काम करणाऱ्या एका कंत्राटी कामगाराचा सुद्धा मृत्यू झाला आहे. 33 केव्हीची एक जिवंत विजेची वायर ही त्याच्या अंगावर काम करत असताना पडली. त्यामुळं तिथंच जळून तो खाक झाला. श्रीकृष्ण लिल्लारे हे या व्यक्तीचं नाव असल्याचं समजतं. लिल्लारे हा कारंजा गावातच राहणारा व्यक्ती असल्यामुळे आजूबाजूला खूप हळहळ व्यक्त केली जात आहे. यवतमाळच्या झरी गावच्या नागरिकांनी काल प्रथेच्या थोडं पुढं जाऊन झाडांचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. इथं नागरिकांनी एका वडाच्या झाडाला नववधूसारखं तयार केलं. तिला सुंदर हिरवा शेला नेसवला. त्याचबरोबर हिरव्या बांगड्या, मंगळसूत्र असा साज सुद्धा चढवला आणि या नववधूचं लग्न हे सत्यवानाशी लावून दिलं. अदृश्य असणाऱ्या सत्यवानाशी हे लग्न लावून झाडाचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. सामान्यतः ही प्रथा आहे की पुराणात सांगितल्याप्रमाणे बायकोनं वडाच्या झाडाला 7 फेरे मारावे म्हणजे पतीचं आयुष्य वाढतं. मात्र अशा पद्धतीनं वडाच्या झाडाला नववधूसारखं तयार करून इथल्या नागरिकांनी झाडांचं सुद्धा खूप महत्त्व आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला.